ओम नमः शिवाय. हर हर महादेव. मित्रांनो, कोणीतरी खरंच म्हणालं आहे की जीवनाचे रस्ते विचित्र असतात. कधी तुम्हाला वाटतं की सर्व काही तुमच्या हातात आहे आणि पुढच्या क्षणी असं वाटतं की एखादी अदृश्य शक्ती तुमच्यासाठी काही वेगळाच विचार करत आहे. ही कथा त्या शक्तीची आहे जी दिसत नाही, ऐकू येत नाही, तरीही कुठेतरी तुमच्यासोबत चालत असते. ही कथा आहे मनीषची, जो एका छोट्या शहराचा साधारण माणूस होता. त्याच्या जीवनात ना कोणतं मोठं स्वप्न होतं, ना कोणती मोठी आशा. पण जेव्हा जीवनाने त्याला एक कठीण वळणावर आणून उभं केलं, तेव्हा त्याला कळालं की कदाचित काही गोष्टी आपल्या समजण्याच्या पलीकडे आहे. मित्रांनो, तुम्ही महादेवाचे खरे भक्त असाल तर कथा शेवटपर्यंत ऐका. मध्येच सोडून जाण्याची चूक करू नका, कारण अर्धवट ज्ञान खूप धोकादायक असते. कथा शेवटपर्यंत ऐकल्याने महादेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहील. चला तर आता कथेला सुरुवात करूया. मित्रांनो, मनीष तिवारी मध्य प्रदेशातील एका छोट्या शहर सूरजपूरमध्ये राहत होता. सूरजपूर कोणतं मोठं शहर नव्हतं. इथे उंच इमारती नव्हत्या, मोठे मोठे रस्ते नव्हते. इथली जीवनशैली हळू होती. मनीषचे वय 38 वर्ष होते. तो आपल्या वडिलांनी दिलेली एक छोटीशी किराणा दुकान चालवत होता. दुकान जास्त कमाई देत नव्हतं, पण मनीषसाठी इतकं पुरेसे होतं की 2 वेळची जेवण चालेल. त्याची पत्नी प्रिया घर सांभाळत होती आणि त्यांचा मुलगा अनिकेत 7वी इयत्तेत शिकत होता. मनीषचा स्वभाव फार साधा होता. ना जास्त बोलणं, ना जास्त हसणं. लोक म्हणत की तो आपल्या स्वतःच्या जगात हरवलेला राहतो. त्याला ना सणांचा शौक होता, ना मंदिरात जाण्याची सवय. प्रिया नेहमी म्हणे, मनीष, कधीतरी देवाचाही धावा कर. मनीष हसून टाळून टाके. अरे, देवाला माझ्यासारख्या छोट्या माणसाची काय घेणं? तो फार मोठ्या मोठ्या लोकांसाठी आहे. प्रिया चूप होत असे, पण मनातून तिला वाटते की मनीषचा हा दृष्टिकोन बरोबर नाही. सूरजपूरमध्ये एक जुना शिव मंदिर होता, ज्याला लोक मोठ्या श्रद्धेने पूजत. प्रत्येक सोमवारी तिथे गर्दी होत असे. लोक दूरदूरहून येत आणि शिवलिंगावर जल चढवून आपल्या मनोकामना मागत. मनीषची दुकान त्या मंदिरापासून फक्त 2 गल्ल्या दूर होती, पण त्याने कधीही तिथे पाऊल टाकले नव्हते. त्याला वाटते की हे सर्व वेळेचा अपव्यय आहे. जे होईल ते मेहनतीने होईल, पण जीवन नेहमी आपल्या विचाराप्रमाणे चालत नाही. एक दिवस मनीषला काहीतरी विचित्र वाटू लागले. सकाळी उठताच त्याला चक्कर आली. त्याने विचार केला की कदाचित रात्रभर झोप पूर्ण झाली नसेल. तो दुकानात गेला, पण दुपारी त्याचे डोके दुखू लागले. त्याने गोळी घेतली आणि घरी परत आला. प्रियाने म्हटले, डॉक्टरांना दाखवा. असं आधी कधी झालं नव्हतं. मनीषने टाळले. अरे, थकवा झाला आहे, उद्या ठीक होईल. पण दुसऱ्या दिवशी स्थिती आणखी बिघडली. डोळ्यासमोर धुसरपणा आला आणि असं वाटू लागले की कोणीतरी त्याच्या डोक्यात हातोडा मारत आहे. प्रियाने हट्ट धरला आणि शेवट मनीषला शहराच्या सरकारी रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी काही चाचण्या केल्या. 2 दिवसांनी रिपोर्ट आला आणि जे ऐकले त्याने मनीष आणि प्रियाच्या पायाखालची जमीन सरकली. डॉक्टर म्हणाले, मनीषजी, तुम्हाला ब्रेन ट्यूमर आहे. ते बरेच वाढले आहे. ऑपरेशनचा धोका खूप आहे आणि प्रामाणिकपणे सांगतो तर तुमच्याकडे जास्त वेळ नाही. कदाचित 6 महिने, त्यापेक्षा जास्त आशा ठेवू नका. प्रिया रडू लागली. मनीष चूप राहिला. त्याला काही समजले नाही की काय बोलावे, काय करावे. त्या रात्री तो झोपू शकला नाही. वारंवार डॉक्टरांची गोष्ट त्याच्या कानात घुमत होती. 6 महिने, फक्त 6 महिने. त्याने विचार केला, मी असं काय चूक केले आहे की हे माझ्याबरोबर होत आहे. पहिल्यांदाच त्याला आपले जीवन इतके छोटे वाटले. मनीषसाठी पुढचे काही दिवस धुसरले गेले. रुग्णालयातून परतल्यानंतर तो घराच्या कोपऱ्यात बसून राहत असे. ना दुकानात जाण्याची हिंमत होती, ना कोणाशी बोलण्याची. प्रिया प्रत्येक क्षणी त्याच्या डोळ्यात आशा शोधत होती, पण मनीषचे चेहरे पाषाणासारखे कठोर झाले होते. अनिकेतला समजत नव्हते की आईबाबांमध्ये ही शांतता का पसरली आहे. प्रियाने त्याला फक्त इतके सांगितले, बाबांना थकवा झाला आहे, काही दिवस आराम करतील. पण अनिकेतच्या छोट्या डोळ्यात वेगळेच प्रश्न होते. सूरजपूरमध्ये बातम्या हवेसारख्या पसरतात. लवकरच मोहल्ल्यातील लोकांना कळाले की मनीषला काही गंभीर आजार आहे.
कोणी सहानुभूती दाखवायला येईल, कोणी सल्ला द्यायला. शेजारची शर्मा काकू म्हणाली, प्रिया, त्याला मोठ्या शहरात घेऊन जा, तिथे मोठे डॉक्टर आहेत, काहीतरी मार्ग निघेल. दुसरीकडे दुकानाजवळच्या चहाच्या टपरीवरचा रामू म्हणाला, मनीष भाऊ, हे सर्व मागच्या जन्माचे फळ आहे. आता देवाचे नाव घे, तोच वाचू शकतो. मनीष हे ऐकत असे आणि मनात विचार करत असे, देव असता तर हे सर्व का होतं. एक संध्याकाळी प्रियाने हिंमत जमा करून मनीषला म्हटले, ऐका, असं करू नका, स्वतःला सांभाळा. अनिकेतसाठी तरी काही प्रयत्न करा. मनीषने तिच्याकडे पाहिले. त्याच्या डोळ्यात राग आणि असहाय्यता दोन्ही होते. काय प्रयत्न करू प्रिया, डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे 6 महिने. मग माझ्याकडे काय उरले आहे. प्रियाच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने स्वतःला रोखले. तर फक्त असेच हार मानणार. काहीतरी करा, मंदिरात चला, प्रार्थना करा. कदाचित. त्याची बोलणे अपूर्ण राहिले. मनीषने तिला मध्येच थांबवले. मंदिरात काय मिळेल. दगडाची मूर्ती माझे प्राण वाचवेल का. प्रिया चूप झाली. पण म्हणतात ना, जेव्हा माणसाची आशा तुटू लागते तेव्हा कुठून तरी एखादी किरण चमकते. दुसऱ्या दिवशी सकाळी मनीषला झोप लागली नाही. तो अंथरुणावर पडून छताकडे एकटक पाहत होता. डोक्यात हलके दुखणे पुन्हा सुरू झाले होते. त्याने विचार केला, किमान बाहेरची हवा तरी लागू दे. आणि हळूहळू उठून तो घराबाहेर पडला. सूर्य अजून पूर्ण उगवला नव्हता. सूरजपूरच्या गल्ल्या शांत होत्या. फक्त काही कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज आणि दूर मंदिरातून येणाऱ्या घंटांचा आवाज ऐकू येत होता. मनीष बिना विचार केल्याने चालत गेला. त्याचे पाय आपोआप त्याला त्या जुन्या शिव मंदिराकडे घेऊन गेले, ज्याच्यासमोरून तो रोज दुकानात जाताना जात असे. आज मंदिराबाहेर गर्दी कमी होती. काही लोक जल घेऊन आत जात होते, काही बाहेर बसून पुटपुटत होते. मनीष एका झाडाखाली उभा राहिला. त्याने मंदिर पाहिले. जुनी भिंती, वर तुटलेली मिनार आणि समोर मोठे शिवलिंग, ज्यावर लोक जल चढवत होते. त्याला समजले नाही की तो इथे का आला आहे. कदाचित फक्त थकव्यापासून लक्ष हटवायचे होते. तेवढ्यात त्याची नजर एका म्हाताऱ्या माणसावर पडली, जो मंदिराबाहेर बसून काही विकत होता. त्याने पांढरी धोती घातली होती. चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या, पण डोळ्यात एक विचित्र तेज होते. मनीष त्याच्याजवळ गेला. म्हाताऱ्याने त्याला पाहिले आणि हसून म्हटले, बेटा, जल घे, 1 रुपयाचा लोटा. शिवजी सर्व ठीक करतील. मनीषला त्याची बोलणे ऐकून हसू आले. त्याने म्हटले, बाबा, शिवजी जर सर्व ठीक करत असतील तर जगात कोणी दुःखी का असतो. म्हातारा हसला आणि म्हणाला, बरोबर म्हणतोयस, पण कधीकधी ते रस्ता दाखवतात. प्रयत्न तर कर. मनीषने काही विचार केला आणि खिशातून 1 नाणे काढून म्हाताऱ्याला दिले. त्याने लोटा घेतला आणि मंदिरात आत गेला. त्याला माहीत नव्हते की तो असं का करत आहे. कदाचित प्रियाची बोलणे त्याच्या मनात कुठेतरी खोलवर बसली होती. त्याने पाहिले की लोक शिवलिंगावर जल चढवत आहेत आणि काही पुटपुटत आहेत. त्यानेही तसेच केले. जल चढवताना त्याला विचित्र वाटले. ना शांती मिळाली, ना कोणता चमत्कार झाला. फक्त एक रिक्तपणा जाणवला. तो परत बाहेर आला आणि कोणाशी बोलल्याशिवाय घरी परतला. त्या रात्री मनीषला झोप लागली नाही. त्याने TV चालू केला आणि चॅनल बदलताना त्याची नजर एका धार्मिक चॅनलवर पडली. तिथे एक संत जोरात बोलत होते, शिवजी महादेव आहेत, त्यांच्यासमोर कोणतीही समस्या टिकू शकत नाही. 1 लोटा जल, थोडीशी श्रद्धा आणि पहा कसे रस्ते उघडतात. मनीषने TV बंद केला, पण त्या संताची बोलणे त्याच्या मनात अडकली. त्याला विमलची कथा आठवली, जी त्याने कधीतरी ऐकली होती. एक माणूस ज्याला ब्रेन ट्यूमर होता आणि जो शिवजीच्या भक्तीने बरा झाला. दुसऱ्या सकाळी मनीष पुन्हा मंदिरात गेला. यावेळी त्याने ठरवले होते की तो काही दिवस हे करून पाहिल. कदाचित काही होईल किंवा न होईल, पण प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. त्याने जल चढवले आणि मनात म्हटले, जर तुम्ही खरोखर आहात तर काहीतरी दाखवा. त्याला माहीत नव्हते की हा छोटासा पाऊल त्याच्या जीवनाला कायमचे बदलणार आहे. मनीषने पुढचे काही दिवस मंदिरात जाणे सुरू केले. दररोज सकाळी तो उठे, आंघोळ करे आणि चुपचाप त्या जुन्या शिव मंदिराकडे निघे. एक छोटासा लोटा हातात घेऊन तो शिवलिंगावर जल चढवे आणि काही क्षण शांत उभा राहे. त्याला माहीत नव्हतं की तो काय मागत आहे, जीवन, आशा किंवा फक्त एक संकेत. जल चढवल्यानंतर तो कोणाशी बोलल्याशिवाय घरी परत येईल. ही त्याची नवीन दिनचर्या बनली. प्रियाला मनीषचा हा बदल पाहून थोडी राहत मिळाली. तिने विचार केला की कदाचित याने त्याच्या मनाला सुकून मिळेल.
तिने मनीषला काही म्हटले नाही, पण आतून तीही प्रार्थना करू लागली. अनिकेतला हे सर्व विचित्र वाटत होते. एक दिवस त्याने आपल्या आईला विचारले, आई, बाबा रोज सकाळी कुठे जातात? प्रियाने हलकेच हसून म्हटले, मंदिरात बेटा. बाबा देवाशी बोलायला जातात. अनिकेतने भुवया उंचावल्या. देवाशी बोल? ते तर काही बोलतच नाही. प्रिया हसली, पण तिच्या मनातही हाच प्रश्न होता. सूरजपूरच्या छोट्या मोहल्ल्यात मनीषचे मंदिरात जाणे लवकरच चर्चेचा विषय बनले. लोक वेगवेगळ्या गोष्टी बोलू लागले. दुकानाजवळच्या चहाच्या टपरीवर रामूने एक दिवस मजाकात म्हटले, अरे मनीष भाऊ, आता संत बनले आहात का? आधी तर मंदिराकडे पाहतही नव्हते. जवळ बसलेले काही लोक हसले. मनीषने ऐकले पण चूप राहिला. त्याला राग आला, पण तो काही बोलला नाही. घरी परतल्यानंतर त्याने प्रियाला म्हटले, लोकांना माझ्या मंदिरात जाण्याने काय अडचण आहे? मी तर कोणाचं वाईट करत नाही. प्रियाने त्याचा हात धरून म्हटले, जग असे आहे मनीष, तो आपल्या मनाचे आहे. पण सत्य होते की मनीषचे मनही पूर्णपणे आश्वस्त नव्हते. जल चढवण्याचे अनेक दिवस गेले, पण ना त्याच्या तब्येतीत सुधारणा झाली, ना कोणता चमत्कार दिसला. डोक्याचे दुखणे कधीकधी इतके वाढले की तो अंथरुणातून उठूनही शकत नसे. एका रात्री तो प्रियाला म्हणाला, मी हे सर्व व्यर्थ करत आहे, काही होणार नाही. प्रियाने उत्तर दिले, मनीष, अजून तर काही दिवस झाले आहेत, थोडा सबूर ठेव. मनीषने तिची बोलणे ऐकली, पण मनात संशय वाढत होता. मग एक दिवस काहीतरी असं घडले ज्याने मनीषला पुन्हा विचार करायला भाग पाडले. तो सकाळी मंदिरात पोचला. त्या दिवशी गर्दी जरा जास्त होती. लोक रांगेत उभे राहून जल चढवत होते. मनीषही आपल्या पाळीची वाट पाहत होता. तेवढ्यात त्याची नजर एका तरुण मुलावर पडली, जो मंदिराच्या कोपऱ्यात बसून रडत होता. तो कदाचित 20-22 वर्षाचा असेल. त्याचे कपडे साधे होते आणि चेहऱ्यावर उदासीनता स्पष्ट दिसत होती. मनीषला वाटलं की त्याला कुठेतरी पाहिले आहे. त्याने जवळ जाऊन विचारले, काय झाले भाऊ, रडत का आहेस? मुलाने डोळे पुसले आणि हळू म्हणाला, माझी आई आजारी आहे. डॉक्टर म्हणतात की जास्त दिवस उरलेले नाही. मी इथे रोज जल चढवायला येतो, पण काही होत नाही. मनीषला त्याची बोलणे ऐकून आपली परिस्थिती आठवली. त्याने म्हटले, मीही त्याच अवस्थेत आहे. मला ट्यूमर आहे. डॉक्टरांनी 6 महिने दिले आहे. मुलाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हटले, मग तुम्ही इथे का येत आहात? मनीष काही क्षण चूप राहिला. मग म्हणाला, माहीत नाही, कदाचित आशेसाठी. त्या मुलाचे नाव विजय होते. तो जवळच्या गावातून होता आणि आपल्या आईसाठी सर्व शक्य प्रयत्न करत होता. त्याने मनीषला सांगितले, मी ऐकले आहे की इथे एक बाबा येतात जे लोकांना रस्ता दाखवतात. लोक म्हणतात की त्यांच्याकडे काही खास औषध आहे. मी त्यांची वाट पाहत आहे. मनीषला ही बोलणे विचित्र वाटली. त्याने विचारले, कोण बाबा? त्यांचे नाव काय आहे? विजय म्हणाला, माहीत नाही. लोक म्हणतात की ते कधीकधी इथे येतात, पांढरे कपडे घालतात आणि चेहऱ्यावर तेज असते. मनीषला तो म्हातारा आठवला ज्याच्याकडून त्याने पहिल्यांदा लोटा घेतला होता. काय तोच होता का? त्या दिवशी मनीष घरी परतला, पण त्याचे मन विजयच्या बोलण्यात अडकले. त्याला वाटले की कदाचित हे सर्व अफवा आहे, पण कुठेतरी त्याच्या मनात एक प्रश्न उठत होता, काय खरोखर असा रस्ता असू शकतो? दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मंदिरात गेला. यावेळी त्याने त्या म्हाताऱ्याला शोधण्याचा प्रयत्न केला, पण तो कुठे दिसला नाही. मनीषने जल चढवले आणि मनात म्हटले, जर खरोखर काही शक्ती असेल तर मला त्या बाबाशी भेटव. संध्याकाळी मनीष घरी बसला होता. डोक्यात पुन्हा दुखणे सुरू झाले होते. प्रिया त्याला औषध द्यायला आली. तेवढ्यात दारावर कोणीतरी ठोठावले. प्रियाने दार उघडले तर बाहेर विजय उभा होता. त्याच्या हातात एक जुना कागद होता. त्याने म्हटले, मनीष भाऊ, हा त्या बाबांचा पत्ता आहे. मला आज मंदिरात एका माणसाने दिला. तो म्हणत होता की इथे एक वैद्य राहतो जो जुन्या औषधांनी उपचार करतो. मी आपल्या आईला घेऊन जात आहे, तुम्हीही याल का? मनीषने कागद घेतला. त्यावर लिहिले होते, हरिव वैद्य, नर्मदा घाट, मांडव रोड, सूरजपूरपासून 20 किमी. त्याचे हृदय जोरात धडधडू लागले. काय हा तोच संकेत होता ज्याची तो वाट पाहत होती? मनीष त्या रात्री झोपू शकला नाही. विजयने दिलेला कागद त्याने वारंवार वाचला. हरिव वैद्य, नर्मदा घाट, मांडव रोड हे नाव आणि पत्ता त्याच्या मनात घुमत होता. त्याला समजत नव्हते की त्याने यावर विश्वास ठेवावा की नाही. एक बाजू त्याचे मन म्हणत होते की हे सर्व व्यर्थ गोष्टी आहे. डॉक्टरांनी तर स्पष्ट सांगितले होते की त्याचे ट्यूमर नाईलाज आहेत.
दुसरी बाजू कुठेतरी खोलवर एक छोटीशी ठिगणी होती जी म्हणत होती, काय माहीत, कदाचित एखादा रस्ता असेल. सकाळी त्याने प्रियाला सर्व सांगितले. प्रियाने कागद पाहिला आणि म्हटले, मनीष, प्रयत्न करण्यात काय हरकत आहे. तू रोज मंदिरात जात आहेस, कदाचित हा त्याचाच उत्तर असेल. मनीषने तिच्या डोळ्यात पाहिले. प्रियाच्या बोलण्यात एक विचित्र विश्वास होता जो त्यालाही हिंमत देत होता. त्याने म्हटले, ठीक आहे, मी विजयबरोबर जाईन, पण जर हे सर्व खोटे निघाले तर? प्रियाने त्याचे खांदे थोपटले आणि म्हणाली, सर्व ठीक होईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मनीष आणि विजयने मांडव रोडकडे जाण्याचा निर्णय घेतला. विजयने सांगितले की तो आपल्या आईला सोबत घेत नाही कारण ती इतकी कमजोर होती की प्रवास करू शकत नव्हती. मी आधी वैद्यांशी बोलतो, मग आईला घेऊन येतो. मनीषने होकार दिला. दोघांनी सूरजपूरच्या बस स्टँडवरून एक जुनी बस पकडली जी मांडव रोडकडे जात होती, पण कचाकच भरलेली होती. सामान आणि उष्णतेने मनीषचे डोके दुखणे आणखी वाढवले. तो खिडकीजवळ बसून बाहेर पाहत होता, पण त्याचे मन कुठेतरी वेगळे होते. विजयने मनीषला विचारले, मनीष भाऊ, तुम्ही घाबरत आहात? मनीषने हलकेच हसून म्हटले, घाबरत नाही, पर हे सर्व विचित्र वाटत आहेत. एक अनोळखी माणूस, अनोळखी ठिकाण, खरोखर काही वैद्य असेल काय? विजयने उत्तर दिले, मलाही विश्वास नव्हता, पण मंदिरात त्या माणसाच्या बोलण्यात काहीतरी होते. त्याने म्हटलं की हरिवैद्याने अनेक लोकांना बरे केले आहेत. मनीष चूप राहिला. त्याला विजयचे बोलणे बालिश वाटत होती, पण आता तो इतका पुढे आला होता की मागे फिरणेही बरोबर वाटत नव्हते. बसने त्यांना मांडव रोडच्या एका छोट्या गावात उतरवले. तिथून नर्मदा घाटाची अंतर पायी चालावी लागली. सूर्य डोक्यावर चढला होता आणि मनीषची तब्येत बिघडू लागली. त्याचे डोके फिरू लागले आणि डोळ्यांसमोर धुसरपणा आला. विजयने त्याला पाहिले आणि घाबरला. मनीष भाऊ, तुम्ही ठीक आहात? थांबा, पाणी प्या. त्याने आपली बाटली काढली आणि मनीषला पाणी पाजले. मनीषने काही वेळ आराम केला, पण त्याचे मन म्हणत होते की तो परत फिरावा. त्याने विजयला म्हटले, कदाचित ही चूक होती. मला वाटत नाही की मी इतके चालू शकेन. विजयने त्याचा हात पकडला आणि म्हणाला, भाऊ, फक्त थोडे आणखी. नर्मदा घाट आता फार दूर नाही. जर आता परतलो तर काय घेऊन घरी जाऊ? मनीषने त्याच्या डोळ्यात पाहिले. विजयच्या बोलण्यात एक विचित्र जोश होता जो त्यालाही हिंमत देत होता. त्याने खोल श्वास घेतला आणि उठून उभा राहिला. दोघे पुन्हा चालू लागले. रस्ता जंगल आणि शेतामधून जात होता. दूरदूरपर्यंत कोणतीही वस्ती दिसत नव्हती. मनीषला वाटत होते की तो चुकीच्या ठिकाणी आला आहे. तेवढ्यात विजयने एक पातळीशी पायवाटीकडे इशारा केला. ते पहा, नर्मदेचा किनारा. आता फक्त काही मिनिटे. मनीषने पाहिले. दूर हिरव्यागार झाडांच्या दरम्यान नर्मदेची चमकणारी धारा दिसत होती. त्या दृश्याने त्याला थोडा सुकून मिळाला. नर्मदा घाटावर पोहोचताच दोघांनी पाहिले की तिथे काही लोक अंघोळ करत होते, काही पूजा करत होते. एक छोटेसे मंदिर होते. त्याच्याजवळ काही झोपड्या होत्या. विजयने एका वृद्ध स्त्रीला विचारले, आई, हरिव कुठे मिळतील? स्त्रीने एका झोपडीकडे इशारा केला आणि म्हणाली, तिथे, पण ते आत्ता कुणाशी तरी भेटत असतील. थोडा वेळ थांबावे लागेल. मनीष आणि विजय त्या झोपडीबाहेर बसले. मनीषचे डोके दुखणे आता आणखी वाढले होते. त्याने डोळे मिटले आणि नर्मदेच्या लाटांचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात झोपडीचा पडदा उघडला आणि एक माणूस बाहेर आला. तो मध्यम वयाचा होता. साधे कपडे घातलेले आणि चेहऱ्यावर हलकीशी हसू होती. त्याने मनीष आणि विजयला पाहिले आणि म्हटले, तुम्ही लोक हरिवना भेटायला आला आहात? विजयने उत्साहाने म्हटले, हो, आम्हाला त्यांचा पत्ता मंदिरात मिळाला होता. माणसाने हसून म्हटले, मीच हरिव आहे. सांगा, काय अडचण आहे? मनीषला त्याची साधेपणा पाहून आश्चर्य वाटलं. तो कोणताही बाबा किंवा संतासारखा दिसत नव्हता, फक्त एक साधारण माणूस. मनीषने हिंमत जमा करून आपल्या आजाराबद्दल सांगितले. विजयनेही आपल्या आईची स्थिती सांगितली. हरिवने दोघांची बोलणे लक्षपूर्वक ऐकली. मग म्हणाला, मी कोणताही जादूगर नाही. माझ्याकडे जुने नुसके आहेत जे माझ्या आजोबांकडून मिळाले आहेत, पण उपचाराला वेळ लागतो आणि सर्वात महत्त्वाचे आहे विश्वास. तुम्ही दोघे तयार आहात का? मनीषचे मन पुन्हा संशयाने भरले. त्याने विचार केला, हा माणूस खरोखर काही करू शकतो का? पण विजयच्या डोळ्यातली चमक त्याला चूप राहण्यास भाग पाडत होती. हरिव म्हणाला, तुम्ही दोघे उद्या सकाळी पुन्हा या. मी काही औषधी वनस्पती तयार करतो. आणि हो, रोज सकाळी नर्मदेत स्नान करा. हेही उपचाराचा भाग आहे. परतीच्या बसमध्ये मनीष चूप राहिला. विजयने त्याला विचारले, मनीष भाऊ, हरिव तुम्हाला कसे वाटले?
मनीषने हळूच म्हटले. माहीत नाही, त्यांच्यात काहीतरी आहे, पण मला अजूनही भीती वाटत आहे. विजय हसला आणि म्हणाला, मलाही भीती वाटते, पण आता रस्ता दिसला आहे, चालत राहायचे आहे. नर्मदा घाटावरून परतल्यानंतर मनीषचे मन एक विचित्र उथळपुथळीत होते. हरीवची साधेपणा आणि त्याच्या बोलण्यातला विश्वास त्याला वारंवार आठवत होता, पण त्याचबरोबर त्याचा जुना संशयही डोक्यात वर काढत होतात. काही जडीबुटी खरोखर ब्रेन ट्यूमरसारख्या आजाराला बरे करू शकतात? हा प्रश्न त्याला रात्रभर झोपू देत नव्हता. प्रियाने त्याला म्हटले, मनीष, तू प्रयत्न सुरू केला आहेस, आता मागे हटू नकोस. मनीषने फक्त डोके हलवले, पण त्याचे मन कुठेतरी वेगळे होते. दुसऱ्या सकाळी मनीष आणि विजय पुन्हा मांडव रोडकडे निघाले. यावेळी मनीषने प्रियाला सोबत येण्यास सांगितले. प्रियाने अनिकेतला शेजारच्या शर्मा काकूंकडे सोडले आणि त्यांच्यासोबत निघाली. रस्त्यात मनीष चूप राहिला, पण प्रिया आणि विजय आपसात बोलत होते. विजयने सांगितले की त्याने आपल्या आईला हरिवैद्यांबद्दल सांगितले आहे आणि तीही आता थोडी आशेने भरली आहे. प्रियाने हलकेच हसून म्हटले, देव सर्व ठीक करेल विजय, आपल्याला धीर धरायचा आहे. मनीषने त्याची बोलणे ऐकली, पण काही बोलला नाही. नर्मदा घाटावर पोचतात हरीव त्यांची वाट पाहत होतात. त्याच्या झोपडीबाहेर एक छोटासा चुल्हा जळत होता आणि त्यावर मातीचे भांडे ठेवले होते, ज्यातून हलकीशी जडीबुटीची सुगंध येत होती. हरीवने तिघांना पाहिले आणि हसून म्हटले, छान झालं, वेळेवर आलात. त्याने मनीषला त्याच्या तब्येतीबद्दल विचारले. मनीषने सांगितले की डोक्याचे दुखणे आता आणखी वाढले आहेत आणि कधीकधी चक्करही येतात. हरीवने लक्षपूर्वक ऐकले आणि म्हणाले, ही आजार आधी अधिक रागवेल, मग हळूहळू शांत होईल, पण तुम्हाला माझ्या बोलण्याचे पालन करावे लागेल. दररोज नर्मदेत स्नान आणि मी दिलेली औषध वेळेवर घ्या. हरीवने एक छोटीशी शिशी काढली, ज्यात गडद तपकिरी रंगाचा द्रव होता. त्याने म्हटले, ही जडीबुटींचा काढा आहे, याला दिवसातून 2दा सकाळी आणि रात्री रिकाम्या पोटी घ्या. आणि हो, जेवणात तेल मसाला पूर्ण बंद, फक्त साधे जेवण, डाळ भात आणि हिरव्या भाज्या. मग त्याने विजयला दुसरी शिशी दिली आणि वेगळे निर्देश दिले. प्रियाने विचारले, वैद्यजी, हे किती दिवस घ्यावे लागेल? हरीवने उत्तर दिले, ही आजाराला उत्तर देईल. काही आठवड्यात फरक दिसेल, पण पूर्ण बरे होण्यास महिने लागू शकतात. सर्वात महत्त्वाचे आहे, मन स्वच्छ ठेवा, भीती आणि संयम काढून टाका. मनीषने शिशी हातात घेतली आणि ती पाहत राहिली. त्याला वाटले की ही कोणती जादूची औषध नाही, फक्त पाण्यात काही मिसळलेले आहेत. पण हरीवच्या डोळ्यात जो विश्वास होता त्याने त्याला चूप राहण्यास भाग पाडले. हरीवने पुढे म्हटले, मनीष, तू रोज मंदिरात जात आहेस, हे चांगले आहे. शिवजींना जल चढवत राहा, ते तुला शक्ती देतील. मनीषला ऐकून थोडे विचित्र वाटले. त्याला वाटले, हरीवला कसे कळले की तो मंदिरात जातो? त्याने विचारले, तुम्हाला कसं कळले? हरीव हसला आणि म्हणाला, नर्मदा सर्व पाहते, तुमच्या गोष्टी इथपर्यंत पोहोचतात. परतीच्या बसमध्ये प्रियाने मनीषला म्हटले, हा वैद्य कोणताही साधारण माणूस वाटत नाही, त्याच्या बोलण्यात काहीतरी आहे. मनीषने उत्तर दिले, कदाचित, पण जर ही औषध काम केली नाही तर मी आणखी काही करणार नाही. प्रियाने त्याची बोलणे दुर्लक्ष केली. दुसऱ्या दिवसापासून मनीषने हरीवने सांगितलेल्या नियमांचे पालन सुरू केले. सकाळी तो नर्मदेत स्नान करायला जाई, मंदिरात जल चढवे आणि घरी परतून काढा पी. सुरुवातीचे काही दिवस सर्व ठीक गेले, पण 5व्या दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडली. डोक्याचे दुखणे इतके वाढले की तो अंथरुणातून उठू शकला नाही. डोळ्यासमोर अंधार आला आणि उलट्या होऊ लागल्या. प्रिया घाबरली. तिने ताबडतोब विजयला बोलावले, जो हटजवळच राहत होता. विजयने म्हटले, मनीष भाऊ, वैद्यजींनी म्हटले होते की आधी आजार अधिक रागवेल, कदाचित हे होत आहे. पण मनीषचा धीर आता संपत होता. त्याने रागाने म्हटले, हे बकवास आहे, मी म्हटले होते की काही फायदा होणार नाही, आता मी आणखी करणार नाही. प्रियाने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, पण मनीषने तिची एकही ऐकली नाही. त्या रात्री घरात शांतता पसरली. अनिकेत चोरून आपल्या खोलीत रडत होता. त्याला समजत नव्हते की त्याच्या बाबांबरोबर काय होत आहे. दुसऱ्या सकाळी प्रियाने हिंमत जमा करून मनीषला म्हटले, मनीष, तू हार मानू नकोस, हे सर्व सोपे नाही, पण तू जे सुरू केले आहेस ते पूर्ण तर कर, अनिकेतसाठी तरी कर. मनीषने तिच्याकडे पाहिले. प्रियाच्या डोळ्यात अश्रू होते, पण चेहऱ्यावर एक विचित्र संकल्प होता. त्याने हळून म्हटले, ठीक आहे, काही दिवस आणखी, पण आताही काही झाले नाही तर मी थांबणार नाही. त्याच दिवशी दुपारी विजय पुन्हा त्याच्या घरी आला.
त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी हसू होती. त्याने विचारले, मनीष भाऊ, माझ्या आईला आज थोडे बरे वाटत आहे. ती सकाळी उठून काही वेळ बसली. असे अनेक महिन्यानंतर झाले. मनीषला त्याची बोलणे ऐकून थोडा सुकून मिळाला, पण त्याचे मन अजूनही जड होते. विजयने पुढे म्हटले, मी वैद्यजींशी तुमची बोलणी केली. त्यांनी म्हटले की तुम्ही एकदा पुन्हा त्यांच्याशी भेटा. ते काही आणखी सांगायचे आहे. मनीषने विचार केला की आता आणखी काय उरले आहे, पण प्रियाची जिद्द आणि विजयची बोलणे त्याला नर्मदा घाटाकडे जाण्यास तयार करत होते. दुसऱ्या दिवशी तो एकटाच हरिव वैद्यांना भेटायला गेला. यावेळी हरिवने त्याला आपल्या झोपडीच्या आत बोलावले. तिथे भिंतीवर एक छोटेसे शिवलिंग होते आणि जवळ काही जुनी पुस्तके ठेवली होती. हरिवने मनीषला म्हटले, मनीष, तुझे मन डोलत आहे. हे आजार फक्त शरीराचे नाही तर मनाचीही आहेत. तुला आपली भीती सोडावी लागेल. मनीषने खोल श्वास घेतला आणि म्हटले, वैद्यजी, मी प्रयत्न करत आहे, पण जेव्हा काही दिसत नाही तेव्हा विश्वास कसा ठेवू? हरिवने हसून उत्तर दिले, विश्वास दिसणारी गोष्ट नाही. ही ती आग आहे जी आत जळते. तू शिवजींना जल चढवतोस, पण तू कधी त्यांच्याशी मनापासून बोललास का? जा, नर्मदेच्या किनाऱ्यावर बस आणि आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगून टाक. मग पहा काय होते. मनीषला हरिवची बोलणी विचित्र वाटली, पण त्याने तसेच केले. त्या दिवशी तो नर्मदेच्या किनाऱ्यावर तासनतास बसला राहिला. त्याने आपली भीती, आपल्या कमजोरी आणि आपल्या जीवनातील सर्व गोष्टी जणू एखाद्या अनोळखी मित्राला सांगून टाकल्या. त्याला माहीत नव्हते की तो नर्मदेशी बोलत आहेत, शिवजींशी की स्वतःशी. पण जेव्हा तो उठला तेव्हा त्याचे मन हलके होते. नर्मदेच्या किनाऱ्यावरून परतल्यानंतर मनीषला पहिल्यांदाच काही वेगळे वाटले. त्याचे मन हलके होते, जणू एखादे ओझे उतरले. पण त्या रात्री त्याने हरिव वैद्याने दिलेल्या शिशीतून काढा प्यायला आणि अंथरुणावर झोपला. अनेक दिवसानंतर त्याला गाढ झोप लागली. सकाळी जेव्हा तो उठला, डोक्याचे दुखणे हलकेसे कमी झाले होते. हे कोणते मोठे बदल नव्हते, पण इतक्या दिवसाच्या नंतर ही छोटीशी राहतही त्याला मोठी वाटली. त्याने प्रियाला म्हटले, कदाचित हा काढा काही काम करत आहे. प्रियाच्या डोळ्यात चमक आली. तिने ताबडतोब हात जोडून म्हटले, शिवजींची कृपा आहे मनीष, आता हिंमत सोडू नकोस. पुढचे काही दिवस मनीषने हरिवैद्यांनी सांगितलेल्या नियमांचे कठोरपणे पालन केले. सकाळी नर्मदे स्नान, मंदिरात जल चढवणे आणि काड्यांचे सेवन हे त्याच्या जीवनाचा भाग बनले. हळूहळू त्याला आपल्या तब्येतीत छोटे छोटे सुधार दिसू लागले. चक्कर येणे कमी झाले आणि डोक्याचे दुखणे आता इतके तीव्र राहत नव्हते. विजय ही दररोज बातमी घेऊन येत असे की त्याच्या आईची स्थिती सुधारत आहे. एक दिवस त्याने आनंदाने म्हटले, मनीष भाऊ, आईने आज स्वतः जेवण खाल्ले. वैद्यजींचा उपचार खरोखर कमाल आहे. मनीषने त्याची बोलणी ऐकली आणि मनात विचार केला, कदाचित खरोखर काही होत आहे. पण जिथे प्रकाश भरतो तिथे सावल्या देखील गळत होतात. मनीषचा हा बदल घर आणि मोहल्ल्यात सर्वांना चांगला वाटला नाही. प्रियाचा आनंद पाहून मनीषच्या मोठ्या भावाला सुरेशला काही बरोबर वाटले नाही. सुरेश सूरजपूरमध्ये राहत होता आणि एका शाळेत शिक्षक होता. तो नेहमी मनीषला कमजोर आणि कमी समजत असे. एक दिवस तो मनीषच्या घरी आला आणि म्हणाला, मनीष, हे काय शोधून काढले आहेस? तू मंदिर, वैद्य, जडीबुटी हे सर्व व्यर्थ आहे. तुला मोठ्या शहरात घेऊन जाऊ, तिथे योग्य उपचार होईल. मनीषने शांत स्वरात म्हटले, भाऊ, मला इथे काही फरक दिसत आहे. मी प्रयत्न करत आहे. सुरेश रागाने भडकला, पण हे सर्व तुझ्या डोक्यातील भ्रम आहे. तू प्रियालाही मूर्ख बनवत आहेस. काही झाले तर अनिकेतचे काय होईल? प्रियाने मध्ये बोलण्याचा प्रयत्न केला. भाऊ, आम्ही फक्त आशेने, पण सुरेशने तिला थांबवले. चूप राहा प्रिया, तुम्ही लोक अंधश्रद्धेस पडला आहात. त्या दिवशी घरात तणाव वाढला. सुरेश रागाने निघून गेला, पण त्याचे शब्द मनीषच्या मनात खुपले. मोहल्ल्यातही बोलणे सुरू झाले. रामूने चहाच्या टपरीवर म्हटले, मनीष आता बरे होण्याचा नाटक करत आहे. कोणता वैद्य ट्यूमर बरे करेल? असं झालं तर डॉक्टर काय करतात? शर्मा काकूने प्रियाला म्हटले, पहा, जास्त विश्वास ठेवू नका. कुठे पैसे वाया जाऊ नयेत. या बोलण्याचा परिणाम मनीषवर होऊ लागला. त्याला वाटू लागले की कदाचित तो खरोखर चुकीच्या रस्त्यावर आहे. त्या रात्री त्याने प्रियाला म्हटले, काय खरोखर हे सर्व व्यर्थ आहे? जर भाऊ बरोबर असेल तर? प्रियाने त्याचा हात धरून म्हटले, मनीष, जे बरोबर वाटत आहे ते कर. लोक नेहमी बोलत राहतील. दुसऱ्या दिवशी मनीष पुन्हा नर्मदा घाट गेला. त्याला हरिवैद्यांना काही प्रश्न विचारायचे होते. तिथे पोहोचताच त्याने पाहिले की हरिव एका छोट्या रोपाला पाणी देत आहेत. मनीषने म्हटले, जी, माझ्या तब्येतीत थोडा सुधार आहे, पण लोक म्हणत आहे की हे सर्व खोटे आहे. मी काय करू? हरिवने रोपाला पाणी देत थांबवले आणि मनीषकडे पाहिले.
त्याच्या डोळ्यात एक विचित्र तेज होते. त्याने म्हटले, मनीष, लोक जे त्यांच्याकडे आहेत ते सांगतात. संशय, पण जे बीज पेरले आहे त्याला फळ येण्याचा वेळ दे. तुझे जीवन तुझे आहे, त्यांचे नाही. मनीषने हिंमत जमा करून विचारले, तुम्हाला हे सर्व कसे कळते? ही जडीबुटी, हा उपचार, तुम्ही कोण आहात? हरिव हलकेच हसला आणि म्हणाला, मी कोणताही मोठा माणूस नाही. माझे आजोबा एक हकीम होते. त्यांना मला ही पुस्तके आणि नुसके दिले. पण सत्य सांगतो तर हे सर्व नर्मदेची देणगी आहे. मी इथे वर्षानुवर्ष आहे आणि जो इथे येतो त्याला रस्ता मिळतो. मनीषला त्याचे बोलणे रहस्यमय वाटले. त्याने विचारले, मग हे चमत्कार आहे का? हरिवने उत्तर दिले, चमत्कार तोच पाहतो जो त्याला शोधतो. माझ्यासाठी हे मेहनत आणि विश्वासाचे खेळ आहे. त्या दिवशी हरिवने मनीषला एक नवीन काढा दिला आणि म्हटले, आत्ता याला घ्यायला सुरुवात कर आणि हो, आपले मन शांत ठेव. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू. मनीष घरीत परतला. त्याचे मन हरिवच्या बोलण्यात गुंतले. त्याला वाटले की हरिव काही लपवत आहे. कदाचित त्याचे भूतकाळ, कदाचित एखादे मोठे सत्य. काही महिन्यानंतर मनीष पूर्णपणे बरा झाला. डॉक्टरांनीही हे पाहून आश्चर्य व्यक्त केले की ट्यूमर जवळजवळ पूर्णपणे नाहीसा झाला आहे. त्यांनी म्हटले, हे वैद्यकीय विज्ञानासाठी चमत्कारासारखे आहे, कारण शस्त्रक्रिया किंवा केमोथेरपीही असे होणे असामान्य आहे. पण मनीषला माहीत होते की हे फक्त जडीबुटीचा परिणाम नाही, तर विश्वास, धीर आणि प्रार्थनेचे फळ होते. त्याने एक दिवस प्रियाला म्हटले, प्रिया, तू नसतीस तर मी कदाचित तुटलो असतो. तू मला विश्वास दिलास की प्रयत्न करण्यात काहीही जात नाही. प्रियाच्या डोळ्यात ओलावा होता, पण ओठावर सुकूनचे हास्य होते. आत्ता मनीष प्रत्येक सोमवारी मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल चढवतो आणि मनापासून धन्यवाद देतो. त्याने आपली दुकानंही पुन्हा सुरू केली. अनिकेतला शिकवण्यात वेळ देऊ लागला आणि मोहल्ल्यातील लोकांशी मिसळीनेही पुन्हा सुरू केले. जे लोक आधी त्याला अंधश्रद्धाळू म्हणून टोमणे मारत होते ते आता त्याच्याकडून सल्ला मागू लागले. विजयची आईही आता पूर्णपणे निरोगी झाली होती आणि विजय नेहमी मनीषला म्हणे, भाऊ, आपल्या दोघांच्या जीवनात हरिवैद्यजींनी बदल घडवला. मनीष प्रत्येक वेळी हसून म्हणे, हरिव तर फक्त माध्यम होते, खरी शक्ती तर नर्मदा आणि शिवजींची होती. एक दिवस जेव्हा सर्व काही सामान्य झाले, मनीष एकटाच नर्मदा घाट गेला. संध्याकाळी वेळ होता. सूर्य मावळत होता आणि नर्मदेच्या लाटांमध्ये सोनेरी प्रकाश झळकत होता. तो त्या किनाऱ्यावर बसला जिथे कधी तो भीती, वेदना आणि संशयासह बसत होता. त्याने हळू डोळे मिटवले आणि मनात म्हटले, हे नर्मदा, हे शिवशंकर, तुम्ही केवळ माझे प्राण वाचवले नाही तर माझ्या आत्म्यालाही नवे जीवन दिले. तुम्ही मला स्वतःशी भेटवले. आता मला माहीत आहे की चमत्कार मंदिरात नव्हे तर हृदयात होतात आणि जेव्हा माणूस ठाम होतो तेव्हा कोणतेही अंधकार कायम राहू शकत नाही. तेवढ्यात हवेचा एक हलका झोत आला. नर्मदेच्या लाटा थोड्या आणि वेगाने आल्या, जणू एखाद्या दिव्य संकेत देत होत्या. मनीषने डोळे उघडले आणि वर आकाशाकडे पाहिले. त्याला जाणवले की खरोखर वर कोणती तरी शक्ती आहे जी आपल्या तुटण्यापूर्वी सावरते. त्या दिवसापासून मनीषने आपल्या जीवनाचा उद्देशच बदलला. तो आता दर आठवड्याला आपल्या मोहल्ल्यातील लोकांना आणि गावातील मुलांना बसवून आपली कथा सांगत असे. कोणते उपदेश नाहीत, फक्त एक सत्य अनुभव. तो म्हणे, जर हृदयात विश्वास असेल तर जगातील कोणतीही ताकद तुम्हाला हरवू शकत नाही. देवाची कृपा आणि आपली हिंमत यामुळे कोणतीही अशक्य गोष्ट शक्य होते. अशा प्रकारे मनीषची ही यात्रा आजारापासून विश्वासापर्यंत, संशयापासून साधनेपर्यंत आणि वेदनेपासून पुनर्जन्मापर्यंत केवळ त्याची नव्हती तर हजारो लोकांच्या प्रेरणेची बनली. ओम नमः शिवाय. प्रेमाने बोला, जय श्री हरी विष्णू, हर हर महादेव. अशाच आणखी रोचक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कृपया कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. पुन्हा भेटू एका आणखी मनोरंजक व्हिडिओसोबत. धन्यवाद.